विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा आपले स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत फ्रॅक्शनचं मिनिंग काय ते आपण सगळ्यात आधी समजून घेऊया. फ्रॅक्शन म्हणजे काय की एक स्मॉल किंवा टायनी पार्ट, स्मॉल ऑर टायनी पार्ट, स्मॉल ऑर टायनी पार्ट ऑफ समथिंग. ओके, कशाचा तरी, हा काय आहे समथिंग, कशाचा तरी टायनी पार्ट किंवा स्मॉल पार्ट. पण मॅथमध्ये ज्यावेळेला आपण ही शब्दशः ही व्याख्या आपण घेणार नाही. मॅथमध्ये आपण पाहताना स्मॉल पार्ट ह्या दोन टर्म फक्त आपण घेऊ. स्मॉल पार्ट ऑफ व्हॉट, कशाचा स्मॉल पार्ट, तर स्मॉल पार्ट ऑफ होल नंबर. म्हणजे काय म्हणू आपण, म्हणजे काय, स्मॉल पार्ट ऑफ होल नंबर. A small part of whole number is called as a fraction. This is the simple definition. A small part of whole number is called as fraction. Okay. परत एकदा तुम्हाला मराठीत सांगतो. एखाद्या संख्येचा छोटासा भाग, ही जी पूर्ण संख्या आहे 1 2 3 0 हे ज्या काही पूर्ण होल नंबर आहेत, पूर्ण संख्या आहेत, या पूर्ण संख्यांचा पार्ट, त्या संख्यांचा लहान भाग. आता समजा ही 1 आहे तर 1चे सुद्धा काही भाग असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण हा 1 एखादा आपण वस्तू घेतली आणि तिला आपण डिवाइड केली, तर हा अर्धा भाग झाला, हा अर्धा भाग झाला. मग यांनाच आपण काय म्हटलं, या भागांनाच, या पार्टलाच आपण फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. पहा, उदाहरणार्थ समजा माझ्याकडे होल नंबर आहे 1. या 1चा मी हाफ पार्ट घेतो, हाफ ऑफ 1, हाफ ऑफ 1. आता हा जर 1 पार्ट असेल माझा पूर्ण, हा 1, याचा मला काय करायचा, हाफ करायचा. हाफ करायचा मी याचे 2 सारखे भाग करेल. हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला. किती भाग झाला, ते एकूण 2. किती कशाचे भाग झाले, 1चे. मग यातला मी हा अर्धाच भाग विचारात घेतला. मग हा जो शेडेड पोर्शन आहे हा काय झाला, अर्धा. हाफ ऑफ 1 या पूर्ण याचा तो काय झाला, अर्धा. मग आता नंबरच्या रूपामध्ये याला आपण कसं दाखवणार, हाफ म्हणजे आपण एकूण भाग केले 2, या 2 भागांपैकी हा एक भाग, म्हणजे हा झाला आपला हाफ. ओके, हे 2 भाग केलेत आपण. एकाचे किती भाग केले आपण, 2 भाग केले. त्या 2 भागापैकी हा शेडेड भाग आपण घेतला 1, याला म्हणूया आपण हाफ. आता या ठिकाणी आपल्याला 2 भाग मिळाले. एक या ही जी आडवी रेषा आहे त्याच्यावरती लिहिलेला अंक आणि एक खाली लिहिलेला अंक. हा खालचा अंक काय दाखवतो की त्या वस्तूचे आपण किती भाग केलेले, आणि वरचा अंक काय दाखवतो, आपण त्यातले किती भाग निवडलेले आहेत. म्हणजे इथे एकाचे आपण 2 भाग केले म्हणून या ठिकाणी 2 आलाय, आणि यातला आपण एक भाग निवडलाय म्हणून वरती आपण एक भाग लिहिला. आता हे जे 2 भाग आपण केलेत, या 2 भागांना काही विशिष्ट अशी नावं आहेत. पहा, हा जो वरती अंक लिहिलेला असतो 1 आणि हा खाली जो लिहिलेला अंक होता 2, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं न्यूमरेटर. याला काय म्हणायचं, न्यूमरेटर. तर याला म्हणायचं डिनॉमिनेटर. ओके, आणि मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो, अंश, आणि याला आपण काय म्हणतो, छेद. ओके, तर हा झाला आपला फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये 2 घटक असतात, एक असता अंश आणि एक दुसरा असतो छेद. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या 2 भागांपासून आपला फ्रॅक्शन तयार झालेला असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी काही उदाहरण आपण पाहूया. मी हाफ बघितला होता, आता आपण पाहू 3/4 ऑफ 1. 3/4 ऑफ 1, 3/4 कशाचा, एकाचा, 3/4 ऑफ 1. तर आता हा जर माझ्याकडे 1 पार्ट असेल, ठीक आहे, समजा आपल्याकडे एखादी पोळी असेल, तर या आई आपल्याला पोळी वाढताना अशी अर्धी करते, परत त्याच्या आणखी अशी 4 भाग करते. म्हणजे किती भाग केले तिने, एक भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, आणि एकूण 4 भाग केले. या 4 भागांमधले तिने समजा आपल्याला हे 3च भाग वाढले. ठीक आहे, तुमच्या डिशमध्ये तिने हे 3 भाग दिले, हा भाग काही तिने तुम्हाला दिला नाही. म्हणजे तुम्हाला किती भाग दिले तिने, 3 भाग दिले. किती भागांपैकी दिले, 4 भागापैकी. म्हणजे एका पोळीचा आपण काय किती भाग घेतला, 3/4, म्हणजे 3/4 भाग आपण त्या पोळीचा घेतला. यालाच आपण काय म्हणूया, फ्रॅक्शनच्या रूपामध्ये 3/4 ऑफ 1. हा झाला 3/4 ऑफ 1. आणखी एक उदाहरण पाहू. समजा आपण 1/4 ऑफ 1 पाहिला. 1/4 ऑफ 1, समजा हे आपल्याकडे 1 पार्ट आहे, याचे आपण 4 भाग करून घेतले. किती भाग केले आपण, इथे डिनॉमिनेटर 4 आहे म्हणून 4 भाग केले आपण. ठीक आहे, त्यातला आपण हा एक भाग घेतला. म्हणजे याला आपण काय म्हणूया, 1/4 ऑफ 1. म्हणजे हा जो 1 नंबर आहे हा होल नंबर आहे. या होल नंबरचा हा
काही भाग झाला, फ्रॅक्शन झाला, म्हणून यालाच आपण काय म्हटलंय, फ्रॅक्शन. आणि फ्रॅक्शनमध्ये दोन अंक असतात, एक न्यूमरेटरमध्ये असतो आणि एक डिनॉमिनेटरमध्ये असतो. जो खाली अंक असतो त्याला डिनॉमिनेटर म्हणतात आणि वरती जो अंक असतो त्याला न्यूमरेटर्स म्हणतात. आता या फ्रॅक्शनचे आपण काही प्रकार समजून घेणार आहोत. फ्रॅक्शनचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार पाहूया आपण, लाईक फ्रॅक्शन, आणि दुसरा प्रकार आहे अनलाईक फ्रॅक्शन. आता हे लाईक आणि अनलाईक हे कशावर अवलंबून आहेत? हे दोन जे प्रकार पडलेले आहेत फ्रॅक्शनचे, हे फ्रॅक्शनचे प्रकार त्यांच्या डिनॉमिनेटरवरनं पडलेले आहेत. समजा न्यूमरेटरमध्ये कुठलाही अंक असेल, न्यूमरेटरमध्ये कुठलाही अंक असेल आणि या डिनॉमिनेटरमध्ये जर सारखा अंक असेल, समजा मी एक डिनॉमिनेटरमध्ये सारखा अंक असेल, तर मी त्याचं एक उदाहरण घेतो. समजा या ठिकाणी मी 4 घेतलेत, या ठिकाणी मी 5 घेतलेत, पण डिनॉमिनेटरमध्ये मी काय केलं, 7 घेतलं. आता या ठिकाणी काय झालंय, माझा डिनॉमिनेटर सेम झालाय. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ज्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर सेम असतो अशा प्रकारच्या फ्रॅक्शन्सला काय म्हणतात, लाईक फ्रॅक्शन्स. द फ्रॅक्शन्स विच हॅव डिनॉमिनेटर सेम आर कॉल्ड एज लाईक फ्रॅक्शन. आता अनलाईक फ्रॅक्शनचं उदाहरण घेऊ आपण. मी आता समजा याचा उलट करतो, 7 वरती घेतो आणि 4 खाली टाकतो. या ठिकाणी पण 7 वर घेतो आणि 5 ला मी खाली लिहितो. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय झालेलं आहे, इथे डिनॉमिनेटर काय आहे, 4 आहे, आणि इथे डिनॉमिनेटर काय आहे, 5 आहे. हे दोन्ही अंक सारखे आहेत का, नाही. त्यामुळे यांचा डिनॉमिनेटर कसा आहे, डिफरंट आहे. मग ज्या वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा वेगवेगळा असतो, पहा लक्षात घ्या मित्रांनो, डिनॉमिनेटर जर वेगवेगळा असेल, सारखा नसेल, तर त्याला म्हणायचं अनलाईक, आणि जर डिनॉमिनेटर सेम असेल तर त्याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. फ्रॅक्शन्स आहेत, याला मराठीमध्ये समच्छेद अपूर्णांक म्हणूया, आणि याला हे जे अनलाईक आहे यांना विषमच्छेद अपूर्णांक असं म्हणतात. ठीक आहे. आता ह्या दोन प्रकारांमध्ये, लाईक आणि अनलाईक मध्ये, ज्या वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला ॲडिशन करायचं असतं, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं असतं, अशा वेळेला आपल्याला या अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करावं लागतं. दरवेळेला लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करणार फ्रॅक्शनच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला आपल्याला अनलाईक फ्रॅक्शन हे कन्वर्ट करावे लागतात. कशामध्ये, लाईक फ्रॅक्शनमध्ये. मग यांना कन्वर्ट कसं करायचं, एक आपण उदाहरण घेऊया. समजा माझ्याकडे 2/3 आहे आणि 1/5 आहे. आता हे जे फ्रॅक्शन आहे दोघेही कसे आहेत, अनलाईक आहे. का अनलाईक आहे, कारण डिनॉमिनेटर कसं आहे, इथं वेगवेगळं आहे. इथे 3 आहे, तर इथे डिनॉमिनेटरमध्ये 5 आहेत. हे फ्रॅक्शन कसे झाले आपले, अनलाईक फ्रॅक्शन. यांना काय करायचं, आपल्याला लाईक करायचं. मग काय करतात, या ठिकाणी मध्यभागी आपण एक रेष ओढून घेऊ. हा जो आपला पहिला फ्रॅक्शन आहे 2/3, याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं. का मल्टिप्लाय करायचं एकाच नंबरने, की यांची व्हॅल्यू बदलायला नको. याला पण त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं आणि याला पण. मग आता ती संख्या कोणती घ्यायची, तर ती संख्या घ्यायची या दुसऱ्या फ्रॅक्शन मधला डिनॉमिनेटरमध्ये असलेली संख्या. या ठिकाणी काय आहे, 5. मग आपण या ठिकाणी 5 घेऊया. मग 5 2 जा 10, 5 3 जा 15, 2 5 जा 10, 3 5 जा 15. हा झाला याचा इक्वलंट. आता याची व्हॅल्यू काही चेंज झालेली नाही. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हाच फ्रॅक्शन मिळणार आहे. आता या केसमध्ये हा जो फ्रॅक्शन आहे याला असंच ठेवायचं, आणि या फ्रॅक्शनमध्ये मात्र याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं एकाच संख्येने. मग ती संख्या कोणती घ्यायची, ती संख्या घ्यायची पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर. म्हणजे पहिल्याच्या डिनॉमिनेटरने दुसऱ्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरने पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी काय येतील मग 3, बरोबर. आता यांचं मल्टिप्लाय करून घ्या. यांचं प्रोडक्ट काय येईल, 3 1 जा 3, यांचं प्रोडक्ट काय येईल, 3 5 जा 15. आता तुमच्या लक्षात आले असेल काय झालं, या ठिकाणी यांचा डिनॉमिनेटर काय झाला, सेम झाला. ठीक आहे. मग अशा वेळेला आपण अशा पद्धतीने आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी अनलाईक फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन करत असतो लाईक फ्रॅक्शनमध्ये. काय लक्षात ठेवायचं, पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, दोघांना, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. तर दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्याच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. कशामध्ये, न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळतील, मग लाईक फ्रॅक्शन्स मिळतील. आता हे दोन कसे झाले, लाईक फ्रॅक्शन झाले. तर आपल्याला लाईक फ्रॅक्शन तयार करत असताना काही अडचण यायला नको, आपण प्रॅक्टिस करा, आपल्याला सहज जमेल. मित्रांनो, आता दुसरा प्रकार पाहूया आपण. पहिला प्रकार पाहिला आपण, लाईक आणि अनलाईक
लाईक फ्रॅक्शन हा आपला पहिला प्रकार झाला. ठीक आहे, आता आपण सेकंड प्रकार बघूया फ्रॅक्शनचा. हा जो प्रकार आहे हा प्रकार पडलेला आहे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जी संख्या आहे त्यांच्या कंपॅरिझनवरून. जर का समजा न्यूमरेटरमध्ये असलेली संख्या ही डिनॉमिनेटरपेक्षा मोठी असेल तर त्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणायचं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, आणि जर न्यूमरेटरमधली संख्या लहान असेल डिनॉमिनेटरमधल्या संख्येपेक्षा तर त्याला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन. हे दोन प्रकार पडलेले आहे. समजा आता मला एखादं घर बांधायचं, समजा आपण एखादं टेम्पल बिल्डअप करतो आहे आणि त्या ठिकाणी समजा मी त्याचा असा कळस खाली बांधला आणि वरती बिल्डिंग तर उभी केली, तर ही टिकणार आहे का? हिचा बॅलन्स जाईल आणि ही पटकन खाली, ही काय प्रॉपर झाली काय बिल्डिंग? नाही. मग हाच कन्सेप्ट आपण लक्षात ठेवण्यासाठी इथे विचारात घेऊ. जर आपल्याकडे एखाद्या मुलाच्या डोक्यावर लहान मुलगा आहे आणि त्याच्या डोक्यावर आपण मोठं वजन देऊन दिलं, न्यूमरेटर हा मोठा आहे आणि डिनॉमिनेटरमधली असलेली संख्या लहान आहे, त्याच्या डोक्यावर जास्त वजन दिलं तो ते सहन करू शकणार नाही, म्हणजे ते इम्प्रॉपर होईल, ते काही प्रॉपर होणार नाही. पण जर का आपण डिनॉमिनेटर मोठा घेतला, हा याला मोठा घेतला आणि याला लहान घेतला, तर मग त्याला काय म्हणतात? आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणता येईल. आता याचं आपण एक उदाहरण पाहूया. प्रॉपर कोणतं आहे आणि प्रॉपर कोणतं आहे तुम्ही मला सांगायचं आहे. पहा या ठिकाणी 2/5 आणि 5/2. सांगा यातला प्रॉपर कुठला येईल? बघा, निरीक्षण करा. डिनॉमिनेटर इथे 5 आहे, इथे डिनॉमिनेटर 2 आहे. मग याच्यामध्ये न्यूमरेटर काय आहे? 2. ओके, डिनॉमिनेटर काय आहे? 5. याच्यामधलं मग कोण मोठा आहे? न्यूमरेटर हा लहान आहे डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजे आपली कोणती कंडिशन लागू होते? ही कंडिशन लागू होते. आणि हा काय आहे? आपला प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणूया? प्रॉपर फ्रॅक्शन. हा झाला आपला प्रॉपर फ्रॅक्शन. आणि हा काय झाला आपला? इम्प्रॉपर. त्याचा डिनॉमिनेटर लहान आहे आणि न्यूमरेटर मोठा आहे, याला म्हणून आपण इम्प्रॉपर. याला मराठीमध्ये एक वेगळी टर्म आहे पहा, याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. मराठीमध्ये याचा छेद मोठा म्हणून छेदाधिक, याचा अंश मोठा म्हणून अंशाधिक. हा झाला आपला छेदाधिक, हा झाला आपला अंशाधिक. इथे अंशामध्ये असलेली संख्या मोठी म्हणून अंशाधिक आणि छेदातली संख्या मोठी म्हणून छेदाधिक. म्हणजेच आपले छेदाधिक जे फ्रॅक्शन आहे त्यांना या ठिकाणी दुसरा प्रकार काय होता आपला? प्रॉपर फ्रॅक्शन अँड इम्प्रॉपर. हे सगळे बेसिक पाहतोय आपण. फक्त फ्रॅक्शनच्या संदर्भामध्ये आपण काय पाहतोय? बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक जी काही माहिती आहे ती आपण स्टडी करतोय. ठीक आहे, तिसरा प्रकार पाहू आपण फ्रॅक्शनचा. ठीक आहे, याच्यामध्ये आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स्ड फ्रॅक्शन, मिक्स म्हणजे याच्या नावातच आलंय की या ठिकाणी होल नंबर पण असतो आणि फ्रॅक्शन पण असतो. या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून जो फ्रॅक्शन तयार होतो त्याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. समजा आपण जेवायला बसले, तुम्ही एक पूर्ण पोळी खाल्ली आणि परत तुम्ही काय केलं? अर्धी पोळी खाल्ली. म्हणजे तुम्ही एकूण पोळी किती खाल्ली? एक आणि अर्धी. म्हणजे हा काय झाला? आपला मिक्स फ्रॅक्शन झाला. तुम्ही एक पूर्ण पोळी खाल्ली आणि एक अर्धी पोळी खाल्ली. म्हणजे समजा ही पूर्ण पोळी खाल्ली असेल आणि प्लस तुम्ही ही अर्धी पोळी खाल्ली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकूण पोळी किती? 1.5 पोळी खाल्ली. म्हणजे या अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणूया? मिक्स फ्रॅक्शन. याच्यामध्ये होल नंबर पण असतो आणि फ्रॅक्शन पण असतो. याला रीड कसं करणार? 1.5. ओके, आता हा जो मिक्स फ्रॅक्शन असतो हा आपल्याला कसा मिळाला असेल याचा थोडा विचार करूया आपण. आपल्याला आधी आपण पाहिलं होतं आपल्याकडे प्रॉपर फ्रॅक्शन होता आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन होता. आपण विचार करूया आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा. हा मिक्स फ्रॅक्शन आपल्याला कोणापासून मिळाला? तर या इम्प्रॉपर फ्रॅक्शनपासून तो मिळालेला आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया 3/2. अगदी सोपं उदाहरण घेतलं. आता आपण याला 3/2 याला जर आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी आपला डिवायझर झाला 2 आणि डिव्हिडंड झाला 3. आता 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही पण 2 येतात म्हणून 2 1 जा 2. 1चा भाग गेला, या ठिकाणी क्वोशंट काय आला? आपला 1 आला. सबस्ट्रॅक्शन केलं, बाकी काय उरली? आपली 1. हा काय होता? आपला डिवायझर. ओके, आणि हा होता आपला डिव्हिडंड. आता या केसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हा भागाकार पूर्ण नाही झालेला आहे, हा भागाकार अपूर्ण, याला अजून भागायचं बाकी आहे. म्हणजे हा जो 1 आहे याला जर आपण न्यूमरेटरमध्ये लिहिलं आणि भागीला जर आपण 2 लिहिले तर हा आपला भागाकार इथे काय चालू आहे, हा भागाकार अजून संपलेला नाही. आणि आपल्याला क्वोशंट काय मिळून गेलेलं आहे? 1. हे क्वोशंट आपण या ठिकाणी लिहिलं तर हा जो फॉर्म झाला या
गणिताचा, याला म्हणूया आपण मिक्स फ्रॅक्शन. हा आपल्याला कोणत्या संख्येपासून मिळाला? 3/2 पासून. 3ला आपण 2ने डिवाइड केलं तेव्हा आपल्याला हा फ्रॅक्शन मिळाला. म्हणजेच पहा 1/2 1/2 1/2. 3 वेळा आपण अर्धा अर्धा घेतला आणि 2 अर्ध्यांचा मिळून काय तयार झाला? 1 तयार झाला. आणि हा अर्धा म्हणजेच काय झालं आपलं? 1.5. असंही आपल्याला समजून घेता येईल. समजा माझ्याकडे अर्धी पोळी आहे, इथे पण अर्धी पोळी आहे आणि इथे पण अर्धी पोळी आहे. मग हा 2 अर्ध्या पोळ्या मिळून 1 पोळी झाली आपली आणि ही अर्धी म्हणजे 1.5 झाली. म्हणजे 3 वेळा अर्धे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन मिक्स नंबरमध्ये करू शकतो. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल मी घेतले 4/3 घेतले. ठीक आहे. तर या गणितामध्ये 3ने मला डिवाइड करायचं आहे. 3 1 जा 3, सबस्ट्रॅक्ट केले, खाली उरला 1. आता या ठिकाणी कोशंट काय माझा 1, तो कोशंट मी इथे पुढे लिहून घेईल. त्याच्यानंतर माझा रिमाइंडर काय हा या ठिकाणी रिमाइंडर, आणि भागेला कोण होतं? डिवायझर कोण होतं? 3. हा झाला माझा 4/3. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन कोणत्या रूपामध्ये कन्वर्ट झाला? मिक्स फ्रॅक्शनमध्ये. 4/3 म्हणजेच काय? 1 इंटिजर 1/3. 1 इंटिजर 1/3. अशा पद्धतीने आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. आता उलट कन्व्हर्शन पाहूया आपण. जर का आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिला असेल, समजा मला हा मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे आणि याचं मला कन्व्हर्शन करायचं आहे फ्रॅक्शनमध्ये. कोणत्या फ्रॅक्शनमध्ये होईल याचं कन्व्हर्शन? मग आता मिक्स फ्रॅक्शन टू परत कोणत्या याच्यामध्ये जाईल? हा इम्प्रॉपरमध्ये. तर काय करायचं आहे की हा जो आपला डिनॉमिनेटरमधला अंक आहे त्याने काय करायचं? या फाईलला मल्टिप्लाय करायचं 5 × 3 आणि त्याच्यामध्ये हा न्यूमरेटरमधला अंक मिळवायचा. म्हणजे आणि डिवायडेड बाय आपला जो काही डिनॉमिनेटर आहे तो 3. मग 5 3 जा 15. 15 + 1/3 = 16/3. हा झाला आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. न्यूमरेटर मोठा, डिनॉमिनेटर लहान, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय समजलंय? मिक्स फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये होल नंबर आहे आणि फ्रॅक्शन आहे असा फ्रॅक्शन. आणि या मिक्स फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला इम्प्रॉपरमध्ये करता येतं आणि इम्प्रॉपरचं मिक्समध्ये करता येतं. आता आपण पुढचा फ्रॅक्शनचा प्रकार पाहूया. चौथा प्रकार आपला डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शन तुमच्या लक्षात आलं, डेसिमल नाव आलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं एखादी संख्या ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे. फॉर एक्झाम्पल 0.1 2.35 हे जे काही नंबर आहेत याच्यामध्ये काय आलं आहे? पॉईंट आलेला आहे. किंवा 0.123 हे काय आहेत? आपले डेसिमल फ्रॅक्शन आहे. मग आता डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? याला आपण आता डिफाईन करूया. ज्या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये डिनॉमिनेटरमध्ये 10 असतात, 100 असतात किंवा त्याच्या पट्टीमध्ये 1000 असतात किंवा त्याच्या पट्टीमध्ये 10,000 असतात, असे जे काही डिनॉमिनेटर असतात अशा फ्रॅक्शनला काय म्हणायचं? डेसिमल फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 2/10 हा आपला डेसिमल फ्रॅक्शन आहे. त्यानंतर 2/100 हा पण आपला डेसिमल फ्रॅक्शन आहे. 2/1000 हा पण आपला डेसिमल फ्रॅक्शन आहे. याला जर आपण डेसिमल पॉईंटचा वापर करून लिहिला तर हा काय होईल? 2 इथे एकच शून्य आहे म्हणून एक घर सोडून द्या, या ठिकाणी पॉईंट द्या 0.2. इथे 2 0 आहेत म्हणून आपण 2ला लिहा, आणखी एक घर सोडा आणि 2 घर सोडून या ठिकाणी पॉईंट द्या 0.2. या ठिकाणी 3 शून्य आहे म्हणजे आपला डेसिमल पॉईंट काय येईल? उजवीकडनं आपण जसं डावीकडे जाऊ तर आपले 3 घर आपल्याला सोडायचे आहेत. 2 हा दुसरा एक घर, हे तिसरा एक घर आणि या ठिकाणी डेसिमल पॉईंट हा 0. म्हणजे हा जो नंबर आहे आपला काय? 0.002. 2/100 म्हणजेच काय? 0.02. 2/10 म्हणजेच काय? 0.2. हे सगळे काय डेसिमल फ्रॅक्शन आहे. मग डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? a fraction in which denominator is 10 or multiple of 10 like 10, 100, 1000, 10,000 are called as डेसिमल फ्रॅक्शन. आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण पाहिलं डेसिमल फ्रॅक्शनचं सुद्धा आपल्याला कन्व्हर्शन कॉमन फ्रॅक्शनमध्ये करता येतं आणि कॉमन फ्रॅक्शनचं सुद्धा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करता येतं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा कॉमन फ्रॅक्शन आहे 1/2. याचं मला करायचं डेसिमल फ्रॅक्शन. तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला काय पाहिजे? डिनॉमिनेटरमध्ये 10 पाहिजे, 100 पाहिजे किंवा 1000 तरी पाहिजे. कुठली तरी संख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे तिघांपैकी. समजा फॉर एक्झाम्पल तर मला या ठिकाणी 1/2च्या ठिकाणी 2च्या ऐवजी मला 10 आणायचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मला 10 आणायचे. म्हणजे 10 माझे कसे येतील?
कोणत्या संख्येने मी या दोघांना याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 होतील. समजा मी 2ला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर माझे काय होतात 10 होतात. 2 5 जा 10. मग आता इथे मी 1ला असंच ठेवून चालणार आहे का? नाही. ज्यामुळे जर मी इथं डिनॉमिनेटरला 5ने गुणलं तर याची व्हॅल्यू बदलून जाईल. पण जर याची व्हॅल्यू मला सेम ठेवायची असेल तर मला इथे सुद्धा काय करावं लागेल 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग या ठिकाणी मी 5ने मल्टिप्लाय केलं तर काय झालं 5 1 जा 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा मी 5ने मल्टिप्लाय केलंय 2 × 5 म्हणजे दोघांचा गुणाकार करून मला या ठिकाणी काय मिळालं 5/10 हा झाला माझा डेसिमल फ्रॅक्शन. आता याला मला डेसिमल पॉईंट वापरून लिहायचं आहे. तर या ठिकाणी 1 0 आहे म्हणून एक घर सोडून या ठिकाणी पॉईंट हा झाला माझा डेसिमल फ्रॅक्शन 0.5. माझ्याकडे समजा 3/25 आहे. ओके. आता हा जो फ्रॅक्शन आहे कॉमन फ्रॅक्शन आहे याला मला करायचं आहे डेसिमल फ्रॅक्शन. मला डिनॉमिनेटरमध्ये काय आणायचं आहे 10 100 किंवा 1000 आणायचे. तर आता मला 25च्या पटीमध्ये 10 येतात का नाही येत? 100 मात्र येतात. म्हणजे किती पट येतात 4 पट. म्हणजे मग मी जर 25ला 4ने मल्टिप्लाय केलं तर मला 100 मिळतात. ठीक आहे. मग मी न्यूमरेटरमध्ये सुद्धा तेच ऑपरेशन करणार. न्यूमरेटरला सुद्धा मी 4ने मल्टिप्लाय करणार. मग या ठिकाणी काय 3 4 जा 12 म्हणजेच काय झालं हा झाला माझा डेसिमल फ्रॅक्शन. याला पॉईंटचा वापर करून लिहायचा आहे. या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणून 2 घरांतर पॉईंट येईल. 12 लिहून घ्या आणि हे पहिलं घर हे दुसरं घर या ठिकाणी पॉईंट हा झाला आपला 0.12. हे झाले आपले डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन आपण पॉईंट वापरून पण लिहू शकतो किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनचं सुद्धा कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन करावं लागतं. तर ते कसं करतात पहा. एक उदाहरण घेऊया आपण. समजा माझ्याकडे आहे 0.2 हा फ्रॅक्शन माझ्याकडे आहे. याचा मला करायचं आहे कॉमन फ्रॅक्शन. याच्यामध्ये न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे. मग काय करणार मी यातला हा पॉईंट काढून टाकणार. पॉईंट काढून टाकणार म्हणजे 2 वरती लिहिणार. मग डिनॉमिनेटरमध्ये किती येतील हा पॉईंट होता तर एका घरानंतर पॉईंट होता म्हणून 1 0 घ्यायचा आणि त्यापुढे 1 लिहून टाकायचा. 2/10 2/10 काय झाला आपला नॉर्मल फ्रॅक्शन जिथे आपल्याला न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर पण आहे. न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन करू शकतो आणि कॉमन फ्रॅक्शनचं आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन करू शकतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे फ्रॅक्शनचा तो आपण पाहूया इक्वलंट फ्रॅक्शन. आता हा जो इक्वलंट फ्रॅक्शन आहे इक्वलंट फ्रॅक्शन इक्वलंटचा अर्थ काय सारखा सारखा ज्यांची व्हॅल्यू सारखी आहे असे फ्रॅक्शन. म्हणजे माझ्याकडे 1/2 असेल आणि 1/2 याच्यासारखीच सेम व्हॅल्यू असलेला समजा माझ्याकडे 2/4 दुसरा फ्रॅक्शन आहे. तर या दोघांची व्हॅल्यू जर आपण काढली ही कशी येते सेम येते. याची व्हॅल्यू काय 1/2 याची व्हॅल्यू 1/2 येते का पहा. 2 1 जा 2 2 2 जा 4 दोघांना आपण काय केलं डिवाइड केलं 2ने. या ठिकाणी 1 आलं या ठिकाणी 2 आलं म्हणजे याची पण व्हॅल्यू काय आली 1/2 याची पण व्हॅल्यू आली 1/2. फॉर एक्झाम्पल पहा. आता माझ्याकडे एक चपाती आहे याचे मी 2 भाग केले. हा भाग झाला माझा 1/2. तीच चपाती आहे माझ्याकडे मी त्याचे 2 भाग केले परत 4 भाग केले. या ठिकाणी आता हे 2 भाग आहेत माझ्याकडे. किती भागांपैकी आहे 4 भागांपैकी. मुळात हा भाग किती आहे अर्धाच आहे पण काय झाला आता या ठिकाणी तो 2 भाग झाला. किती भागांपैकी 4 भागांपैकी म्हणजे अर्धा जो भाग होता त्याची तेवढीच व्हॅल्यू या 2/4 चीच आहे. म्हणजे हे दोघेही काय झाले इक्वलंट झाले. या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजेच काय इक्वलंट फ्रॅक्शन्स आर दोज फ्रॅक्शन्स हुज व्हॅल्यू इज सेम. फॉर एक्झाम्पल आता इक्वलंट फ्रॅक्शन कसे तयार करतात 1/2चं उदाहरण घेऊ आपण. मला याचं इक्वलंट फ्रॅक्शन तयार करायचं आहे. तर बाय मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेम नंबर वी गेट इक्वलंट फ्रॅक्शन. आता इथे 1/2 याला मी 2ने मल्टिप्लाय केलं. इथे पण 2ने मल्टिप्लाय केलं इथे पण 2ने मल्टिप्लाय केलं. 1 × 2 आणि 2 × 2 म्हणजे काय मिळालं मला 2/4. हा झाला माझा इक्वलंट फ्रॅक्शन याची व्हॅल्यू याच्या इतकी याची व्हॅल्यू याच्या इतकी. म्हणजेच काय झालं 1/2 इज इक्वल टू 2/4. परत मी घेतलं 1/2 याला परत मी मल्टिप्लाय केलं. समजा मी या ठिकाणी 5ने मल्टिप्लाय केलं आणि इथे पण मी काय केलं 5ने मल्टिप्लाय. दोघांना एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं हे मात्र आपण विसरायचं नाही. इथे पण 5 आहे इथे पण 5 आहे. दोघांनी मल्टिप्लाय करा. 5 1 जा 5 या ठिकाणी 5 2 जा 10. हा जो फ्रॅक्शन मिळाला हा आणि हा याची व्हॅल्यू सेम आहे. 1/2 म्हणजेच काय 5/10. आता 1/2 म्हणजे 2/4 होतो आणि त्यालाच आपण काय म्हटलं 5/10 पण म्हटलं. म्हणजेच काय म्हणू आपण 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 5/10. हे झाले इक्वलंट फ्रॅक्शन. अशा पद्धतीने आपण इक्वलंट फ्रॅक्शन तयार करू शकतो. कसे तयार केलेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच संख्येने मल्टिप्लाय करून. तसंच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर आपण एकाच संख्येने डिवाइड केलं तरी सुद्धा आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळतात.
तसं आणखी एक उदाहरण पाहूया आपण. समजा माझ्याकडे आहे 10/50. ओके, 10/50. तर या न्यूमरेटरला मी 2 ने डिवाइड करतो, डिनॉमिनेटरला सुद्धा मी 2 ने डिवाइड करतो. म्हणजे मला काय मिळेल इथे, 10ला जर 2 ने भागितलं तर माझा क्वोशंट 5 येतोय, आणि 50ला जर मी 2 ने भागितलं क्वोशंट भागाकार काय येतोय, 25 येतोय. म्हणजे या 5/25 आणि 10/50 या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. परत जर का मी या 10/50ला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10 ने डिवाइड केलं तर मला व्हॅल्यू काय मिळणार आहे, 10 एक 10, 1चा भाग केला इथे, आणि इथे 10 पंचे 50, 10 5 50, म्हणजे या ठिकाणी 5 उरले. म्हणजे 1/5 म्हणजेच काय आहे, 10/50. 5/25 मग काय आहे, 10/50. Therefore we can say that 10/50 is nothing but 5/25 is nothing but 1/5, means their value is सेम. Therefore these are the equivalent fraction. म्हणजे आता आपण किती प्रकार पाहिले, लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन यांच्या डिनॉमिनेटरवरती अवलंबून असतात. जर छेद सारखा असेल तर लाईक, छेद जर वेगळा असेल तर अनलाईक. आणि प्रॉपर फ्रॅक्शन, जर छेद मोठा असेल तर प्रॉपर फ्रॅक्शन, आणि जर न्यूमरेटर मोठा असेल तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. छेद मोठा असेल तर छेदाधिक फ्रॅक्शन अपूर्णांक, आणि जर अंश मोठा असेल तर अंशाधिक फ्रॅक्शन, त्याला आपण काय म्हणूया, इम्प्रॉपर. आणि मिक्स फ्रॅक्शन, याच्यामध्ये होल नंबर पण असतो आणि फ्रॅक्शन पण असतो. अशा दोघांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेल्या नंबरला आपण काय म्हणतो, मिक्स फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन, की याच्यामध्ये डेसिमल पॉईंटचा वापर केलेला असतो. डेसिमल पॉईंट केव्हा आपण दिलेला असतो, जर त्याचा छेद हा 10 असेल, 100 असेल किंवा 1000 असेल तर त्यावेळी आपण त्याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणू शकतो. आणि इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन काय, की जर त्यांची व्हॅल्यू सेम असेल तर. आणखी एक मुद्दा आपला या ठिकाणी राहिला, जर माझ्याकडे साधा फ्रॅक्शन आहे असा 1/2 घेतला आहे, हा माझा फ्रॅक्शन आहे, याला मला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येईल का, करता येईल. भागाकार करायचा सिम्पली, 1/2, 2 ने डिवाइड करा. 2च्या टेबलमध्ये 1 येत नाही म्हणून पहिला भाग दिला आपण 0चा, 0, 2 0 0, 0ने 0ला सबस्ट्रॅक्ट करा 1 मधून. या ठिकाणी पॉईंट घ्या, आणि आता या ठिकाणी 0 घ्या, हा आला पॉईंट. आता 2 5 10, भागाकार केला आपण, काय मिळालं आपल्याला, 0.5. म्हणजे 1/2 हा जर भागाकार केला तर आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली, 0.5. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कोणताही कॉमन नॉर्मल फ्रॅक्शन जर आपल्याला दिला असेल तर त्याला आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो, आणि डेसिमल फ्रॅक्शनला आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. ठीक आहे, इथे आपण थांबूया. आपण फ्रॅक्शन या भागावरती जी मूलभूत बेसिक माहिती होती ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.